3 दिवसामध्ये किंवा 3 वर्षापर्यंत त्याचे आई वडील वारतात. असं म्हणल्याप्रमाणे एकनाथ महाराजांचे आई वडील 3 वर्षामध्ये वारले आणि त्यांच्या आजोबांनी चक्रपाणी नाथ महाराजांचा सांभाळ केला आणि त्यांच्या कुळामध्ये एकच मुलगा होता म्हणून त्यांचं नाव एकनाथ असं ठेवले. विठाला तर देव भक्ताच्या घरी काम करतो हे आपण वेळोवेळी ऐकले. संत समागमे सर्व भाव हरी न सांगता करी सर्व काम. सगळे काम भक्ताचे करतोय देव, खरी गोष्ट आहे. चौथा माळ्याचं खुरपाऊस लागला, चोखबारायचं ढोरवडायचं काम केलं, गोरोबाचे गाडगे घडले देवाने, आणखी शेणा नाव्यासोबत काम करू लागला, जनाबाईला कांडू लागला, दळू लागला. असे अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. पण संत देव संतांच्या घरी राबतो खरी गोष्ट जरी असली. महाराज आम्ही बी रात्रंदिवस देवाचं भजन करतो, देवदेव करतो. आमच्या घरी एखादी देवाने काम केलं का? आपल्या घरी कधी काम केलं का देवाने? का करत नाही? मग आपण देवाचे भक्त नाही का? आपण देवाचे भक्त, तुम्ही देवाचे भक्त नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. मग तुकाराम महाराजाचं प्रमाण चुकीचं आहे का? संत समागमे सर्व भाव हरी न सांगता सर्व काम. संतांचं न सांगता काम देव करतोय. आज भक्ताची ये घरी काही माणसं सांगितल्यावरच करतात. त्याला काय म्हणतात? सांग काम. काही काम करत नाहीत पण काम सांगतात. आता जेवायची पंगत बसले, पुढे पंगत बसले, काही माणसं हात काहीच करत नाही पण इकडे भात वाढायचं, पत्रवाड्या वाढायचं, काम सांगे काही असते, काही सांग कामे असते. सांगितलं तरच करायचं, नाही तर गप्प बसायचं. पण देव असा आहे की न सांगता भक्ताच्या घरी काम करतो आणि जे न सांगता करतात ते देवच असतात. तर एकनाथ महाराजांच्या घरी किती दिवस काम केलं देवाने? 36 वर्ष काम केलं. आपण त्या देवाचं गुणगान रात्रंदिवस करतो पण आपल्या स्वप्नामध्ये देव कधी आला नाही, कधी येणार नाही. ज्याचे यश गाईचे कीर्तनी तो स्वयं आपण चक्रपाणी श्रीनाथाची ध्रुवपद धरून कीर्तनाला उभा धागे. एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू असायचं पण
टाळकरीच मिळायचे नाही. पूर्वीच्या काळात जी परिस्थिती होती ती आजच्या काळामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. टाळकरीच मिळायचे नाही. नाथ महाराजांच्या कीर्तनाला नाथ महाराजांच्या महागीत माणूस उभा राहिलेला असायचा आणि एक लहान मुलगा सुंदर असं भजन गायचं नाथाच्या मागे. गाती पुढे त्याचे धरावे ध्रुव भावे शुद्ध शुद्ध करून या. एकनाथ महाराजांच्या मागे माणूस ध्रुव धरायचं लहान बाळक. नाथ महाराज म्हणजे नाव काय बाळा तुझे, किती गोड गळा आहे तुझा, किती सुंदर गातोस. त्या बाळाने सांगितलं नाव माझं काय, विठ्ठल विठ्ठल. गाव कोणतं माहित नाही म्हणजे मला गाव. मायबाप माहित नाही म्हणजे. बरं काही का असना 12 वर्ष नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचं काम विठ्ठल नावानं देवाने केलेले. द्वारकेचे मूर्ती एकनाथा घरी. आणि त्याच्यानंतर 12 वर्ष केशव नाव धारण करून देवाला चंदन उघडून द्यायचं काम केलं. देवानं स्वतःचं नाव कधी लपवलं नाही. अच्युतम माधवम केशवम देवाला 1000 नाव आहेत. त्याच्यामधलं केशव नाव धारण करून नाथ महाराजांना चंदन उघडून द्यायचं काम देवाने केलं. आणि त्याच्यानंतर 12 वर्ष श्रीखंड्या नाव धारण करून कावडीनं पाणी नाथाच्या घरी भरलं. कावडी आज सुद्धा तुम्ही पैठणला गेलात तर तिथं नाथांच्या घरी एक मोठा रांगण आहे. मोठा रांगण जाणाऱ्यानं बघून या, मी काही गेली नाही. ते रांगण ज्या दिवशी भरल त्या दिवशी एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम सुरू होतो. तिथला अखंड हरिनाम सप्ताह. सगळे लोक भरण्याचा प्रयत्न करतात. मोठा रांगण आहे आणि ते रांगण भरत 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 ज्या शेवटच्या माणसाच्या हाताने तो रांगण भरला त्या माणसाला विठ्ठल आहे असं समजून त्याला त्या पूजेचा मान मिळतो. त्या दिवसापुरता का होईना विठ्ठल समजून पूजा करून त्याचा यथासांग सत्कार केला जातो. आज तागायत ती परंपरा चालू आहे. तर देवानी नाथाच्या घरी श्रीखंड्या रूपाने पाणी व्हावं, किती नाथांचं भाग्य. योगियाच्या ध्यानी ध्याना तुळशी ते तू आम्हापाशी मागे पुढे. रात्रंदिवस योगी लोक तपस्वी लोक अजन्म सेवा करण्यासाठी तपश्चर्या करू लागले. कुणी दाढी वाढवाले, कुणी जटा वाढाले, कुणी झाडाला उलट टांगून घ्याले, कुणी वाऱ्यावर जगू लागले, कुणी घोर तपश्चर्या फळावर जगू लागले. त्यांच्या ध्यानामध्ये सुद्धा देव येत नाही. पण नामधारकाच्या आणि वारकऱ्यांच्या घरी रात्रंदिवस देव राहतो. हे देवाचं आणि देवाच्या भक्ताचं वैशिष्ट्य आहे. एकनाथ महाराजांचं चरित्र हे विषय मांडावा का अभंगावर बोलावं हा प्रश्न आहे. आणि वेळ थोडका आहे. खरं तर लवकर कीर्तन सुरू करायला तारांबळ उडते. अडचण होती. आणि परमार्थामध्ये अडचणी असतातच. त्याला तर मग परमार्थ खरा. देव मुद्दाम अडचण निर्माण करतोय. ज्या दिवशी तुम्हाला पंढरीला वारीला निघायचं त्या दिवशी नक्की काहीतरी अडचणी बघू म्हणलं देव ही खरंच पंढरपूरला निघतंय का एवढ्या अडचणीला. तुम्ही नक्की लक्ष करा. नेमकं पंढरपूरला जायचं ठरवा. त्या दिवशी लेकरू तर बिमार पडतंय, बायकोला तर सर्व होतं, काहीतरी होतं. तेवढ्याला शिडकारून जर पंढरीच्या वाटाला लागला तर मग